वामनदा, मला माहिती आहे ह्यांच्यावर जे काही आरोप होत आहेत त्यामुळे सगळ्या घरावर खरंच खूप मोठं संकट आलं. पण सविताताईंचं प्रकरण सुद्धा योगायोगानेच तेव्हा आलं ना. ह्यांच्यावर आरोप झालेत म्हणून आपण सविताताईंना वाऱ्यावर नाही सोडू शकणार. आणि ह्यांच्यावरचे आरोप जरी खोटं असल्याचं सिद्ध झालं तरी सुद्धा. आरोप सिद्ध झाले तर म्हणजे तुला अजूनही खात्री नाहीच आहे का? आजपर्यंत तुझा बालिशपणा, तुझं माझ्यावर संशय घेणं, सगळ्याकडे दुर्लक्ष करत आलो. वाटलं आज तुला समजेल, उद्या समजेल, पण नाही. एरवी मोठी पतिव्रता असण्याचं नाटक करतेस. आज मला तुझं खरं रूप कळलं. हा बोल अजित. साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नरसिंह केलेदारांच्या घरावर रोज पाळत ठेवून आहे. 2-4 दिवस झाले एक विचित्र घटना घडते साहेब. रोज त्यांच्या बंगल्यावर एक बाई येते आणि बाहेर जाताना मात्र ती रडत बाहेर पडते. कोण आहे ती बाई? चौकशी केलीस? हो साहेब, मला जरा तिचा संशय आला म्हणून मी तिला फॉलो केलं साहेब. त्या बाईला भेटा. मला त्या बाईला लवकरात लवकर भेटायचं. ठीक आहे साहेब. अरे वामन, इतक्या घाईघाईत कुठे निघालास? हा, जरा खरंच गडबडीत आहे. रमावतीला निघालोय. बँकेतच चाललायस ना? मग थांब थोडा वेळ, उशिरा जा. आज आता बँकेत नाही चाललो. अहिल्यानी प्रभाताईच्या नादी लागून एक डुप्लिकेट दत्तक विधान करून घेतलं. आता आमच्याकडे ओरिजिनल कॉपीच नाहीये. ती मिळेल का बघायला चाललोय. म्हणून जरा घाईत चाललोय, लवकर निघालोय. काय सांगतोस काय वामन? पण मग हे सगळं तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? मला तरी कुठे माहिती होतं हे सगळं प्रकरण आधी. अहिल्याने नसता घोळ घालून ठेवलाय. तिला एक काम सांगितलं त्याचं तिने एवढं प्रकरण करून ठेवलेलं आहे. ती सविता डोक्यावरून बसली. आता तिला ह्या प्रकरणाविषयी काही माहित नाही म्हणून ठीक, पण दादा जर तिला हे सगळं कळलं ना तर बट्ट्या बोळ होईल सगळ्याचा. युवराजवरचा अधिकार सोडायला लागेल आम्हाला. आमच्या हातात कुठलाही कायदेशीर पुरावा नसेल तेव्हा. या या बाई. दादा, अहो या या, किती घाबरला तुम्ही? घाबरू नका, या. अहो या. अहो घाबरू नका, या बाई या. साहेब, याच त्या बाई. नमस्कार. आपणच सविता जाधव ना? काय हो ना? हो. तुम्ही मला इथे का आणलंय? हे 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 कुठे आणलंय तुम्ही मला? अहो किती प्रश्न विचारताय तुम्ही? आपण काही इथे प्रश्नोत्तरांच्या तासाला आलो नाही. नक्की काय हवंय तुम्हाला? अहो, मी एक साधी गरीब बाई आहे. हो. हा, आता जर तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही दिलीत तर मात्र तुम्हाला त्रास होऊ शकतो. विचारा. काय विचारायचंय तुम्हाला? हा, तर बाई आता मला सांग, तुम्ही नरसिंह किल्लेदारांचं नाव ऐकलेत का? नाही म्हणजे गेल्या काही दिवसात हे नाव तुमच्या कानावर नक्कीच पडलं असेल, नाही का? नाही, तुम्ही नरसिंह किल्लेदारांच्या घरी वरचेवर जाता म्हणे. आनंदाने जाता आणि निराश होऊन तिकडनं बाहेर पडता. मॅडम, टेन्शन घेऊ नका. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी या कानाच्या त्या कानाला कळणार. मी तुम्हाला अहो अहो असे का वागताय माझ्याशी? मी आल्यानंतर तोंड का फिरवताय? काय चुकलंय नक्की माझं? एका श्वासात इतके सगळे प्रश्न मला विचारण्यापेक्षा स्वतःच्या मनाला विचार. जास्त परखड आणि खरी उत्तरं मिळतील. पण खोटीच उत्तरं द्यायचं ठरवलंस तर मात्र कठीण आहे तुझं. अहो, नीट बोला ना माझ्याशी. ही काय बोलण्याची पद्धत झाली का? एक मिनिट. तुम्हाला प्रश्न विचारतेस का जाब? माझं काहीही म्हणणं नाही. मला या सगळ्यातून काहीही साध्य करायचं नाही. मुळात तुमच्यावरती कुठले आरोप होत आहेत, त्यात तथ्य आहे की नाही याबद्दल मला काहीही माहिती नाही. त्याबद्दल मी का बोलू? आणि वामन दादांबद्दल म्हणत असाल तर मला सविताताईंची बाजू सुद्धा थोडी थोडी पटतीये. आता एक शब्दही बोलू नकोस. आणि जर बोललीस ना तर आत्ताच्या आत्ता या घरातून तुला